नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी, बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होतो तुमचा आजचा गुरुवारचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे आणि आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग सेशन आहे. आणि हा जर आठवडा बघितला आपण म्हणजे सोमवार असो, मंगळवार असो, बुधवार असो, आजचा गुरुवार असो. सोमवारी जर बघितलं तर मार्केटमध्ये एक मोमेंटम होता, ट्रेंडिंग मोमेंटम होता निगेटिव्ह साईडचा. त्यानंतर जर बघितलं स्पेशल निफ्टीमध्ये मग तो मंगळवार असो, बुधवार असो किंवा गुरुवार असो, तिन्ही लास्टचे ट्रेडिंगचे सेशन जर तुम्ही बघितले, तर तिन्ही दिवसाचा इंट्राडे हाय सेम आहे. तिन्ही दिवसाचा इंट्राडे लो देखील सेम आहे. त्यामुळे ओव्हरऑल जर हा आठवडा बघितला, सोमवारचा दिवस सोडला तर या आठवड्यामध्ये जे लास्टचे 2 ते 3 ट्रेडिंग सेशन आहे ते थोडंसं एका रेंजमध्ये आहे, कन्सोलिडेशनमध्ये आहे. आणि ज्यावेळेस असं कन्सोलिडेशन मार्केटमध्ये होत असतं, त्यावेळेस मार्केटमध्ये थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होतं. आणि ॲज अ ऑप्शन बायर मार्केटला थोडंसं रीड करणं किंवा त्या कन्सोलिडेशनमध्ये मार्केटमध्ये व्यवस्थितरित्या काम करणं थोडंसं कठीण असतं. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे मार्केट जर कन्सोलिडेशन करत असेल तर ऑप्शन बायरसाठी खूप कठीण गोष्ट आहे. ओके. आता तुमचे लास्टचे 2 ते 3 ट्रेडिंग सेशन कसे होते हे जर तुम्ही कमेंट करून सांगितलं तर बरं होईल. कारण की काही लोकं नवीन असतात, काही लोकांना बऱ्यापैकी एक्सपिरियन्स असतो आणि काही लोकांना चांगला एक्सपिरियन्स आलेला असतो. तर ते सगळे जे लोक आहेत त्यांनी जर कमेंट केलं तर जे नवीन लोक आहेत त्या कमेंटमधनं त्यांना काही ना काही शिकायला मिळेल आणि मला देखील समजेल की काही पद्धतीने तुमचा व्ह्यू असतो मार्केटवरती. आणि प्रत्येक ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये म्हणलं तरी चालेल की मी प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मार्केट बघण्याचा अप्रोच आहे ना, हा शिकण्याच्या दृष्टीने पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही शिकाल, ज्यावेळेस तुम्हाला बऱ्यापैकी काही गोष्टींचं नॉलेज येईल आणि त्या नॉलेजनंतर तुम्ही जो व्ह्यू तुमचा जो ठरेल मार्केट बघण्याचा, तो खूप वेगळा असणार आहे. आणि अभ्यासाच्या दृष्टीने जर तुम्ही चार्टला रीड करत असेल, ओके, ज्या काही प्रोसेस आहेत शिकण्याच्या, त्या जर तुम्ही पाळत असेल, त्या जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघत असाल, तर लांबपर्यंत टिकण्याची पॉसिबिलिटी वाढते. परंतु ॲज अ बिगिनर तुम्ही आलात आणि मार्केटला न अभ्यास करता किंवा मार्केट कशा पद्धतीने चालतं, मार्केटमध्ये काय-काय गोष्टी आहेत त्या शिकायला पाहिजे, ह्या जर तुम्हाला माहीत नसेल, तर वाटत नाही की तुम्ही या मार्केटमध्ये टिकू शकता. कारण की हे मार्केट आहे, हे अतिशय अवघड आहे. सोपं जर असतं तर कोणी दुसरी कामच केली नसती. आपल्याला बाहेर पडल्यानंतर कोणी म्हणजे किराणाचं दुकान चालवतंय, कोणी हॉटेल चालवतंय, कोणी वेगवेगळी कामं, भाजीचं दुकान चालवतंय, हे दिसलेच नसते. सगळ्यांनी येऊन मार्केटच केलं असतं, जर इतकं सोपं असतं तर. म्हणजे काय आहे, की ह्या गोष्टी अवघड आहेत आणि जी अदर बिझनेस आहेत, मग तुम्ही सिंपल साधं बघा, वडापावची गाडी टाका, त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत. तुम्ही बघून त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, की बाबा एक स्पेस पाहिजे. वडापावसाठी जे लागते त्या गोष्टी पाहिजे. ह्या गोष्टी आणि असं नाही, की तुम्ही जाऊन लगेच गाडी टाकली आणि लगेच तुमचा वडापाव एक नंबर झाला आणि लगेच तो सगळ्यांना आवडेल. नाही. ते देखील तुम्हाला शिकायला लागतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकायला लागते. अशी कोणतीही गोष्ट नाही, की न शिकता ती येणार आहे. मग मार्केटकडे बघण्याचा अप्रोचच चुकीचा नसायला पाहिजे. शिकणं हा पहिला अप्रोच पाहिजे. शिकल्यानंतर आपल्याला काय जमतंय हे स्वतः अभ्यास करणं हा अप्रोच पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बघू शकतो, की आपण किती लांबपर्यंत जाऊ शकतो. आणि ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो ना, काही लोकांना ह्या गोष्टी वायफळ गप्पा वाटतात. टाईमपास केल्यासारखं वाटतंय. भलेही तुम्ही एखाद्या दिवसाचा ॲनालिसिस व्हिडिओ मिस करा. एखाद्या दिवशी मार्केटमध्ये काय प्राईस ॲक्शन ते बघितलं नाही नाही तरी हरकत नाहीये. परंतु जे हे ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करतोय ना, ह्या शक्यतो लोकं शेअर करत नाहीत. ओके. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, कशा पद्धतीने तुम्हाला मार्केटला ट्रीट करायचंय, हे संपूर्ण तुमच्या हातामध्ये आहे. आणि फक्त हा करतोय म्हणून मी पण करणार, हा जर तुमचा दृष्टिकोन असेल ना, तो साफ चुकीचा आहे.
तो करतोय म्हणून आपल्याला करायचंय नाही. तो करतोय काय? त्याच्यातनं त्याने शिकलाय का? का फक्त तो करतोय आणि तो काय करतोय हे तरी तुम्हाला समजलंय का? आणि भरपूर लोकं अशी आहेत की त्यांना व्हिजन क्लिअर नाहीये. ओके. सो खूप अवघड धंदा आहे हा आणि याच्यात जर तुम्हाला उतरायचं असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या बघणं गरजेचं आहे आणि शिकण्याकडे फोकस करा. तुम्ही जितकं जास्त शिकाल, जितकं जास्त याची माहिती घेसाल, तितकं तुम्हाला हळू-हळू कन्सेप्ट जे आहेत त्या क्लिअर होताना दिसू शकतात ते. ओके. त्यामुळे शिकण्याकडे फोकस करा. चार्ट रीडिंग करा. तुमच्याकडे वेळ असेल दिवसभर चार्ट रीडिंग करत बसा. इंडेक्सचे चार्ट बघा. वेगवेगळे चार्ट्स आहेत. खूप चार्ट्स आहेत बघण्यासाठी. फक्त बघत जावा, रीड करत जावा, मार्किंग करून ठेवा. दुसऱ्या दिवशी ओपन झाल्यावरती आपण काय ॲनालिसिस केलं होतं, त्याच्यानंतर मार्केटने काय मोमेंटम दिलाय, याच्याकडे थोडं फोकस करत जावा. डायऱ्या-बियऱ्या ठेवा स्वतःजवळ. काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या नोट करून ठेवत जावा. हे सगळ्या गोष्टी करणं यायला पाहिजे. ते असतात ना, एका वर्गामध्ये 100 विद्यार्थी असतात. त्यातले 50 हुशार असतात. 20 थोडेसे मीडियम असतात आणि 30 एकदम मठ्ठ असतात. तर जर तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला त्या वर्गाचा, जे 50 विद्यार्थी हुशार असतात ना, ते व्यवस्थितरित्या नोट लिहिणे, अभ्यास करणे, ह्या गोष्टी त्यांचं रेग्युलरली चालू असतात. जे मीडियम असतात, त्यांचं काय असतं, ते दोन्ही गोष्टी करतात. टंगळ-मंगळ पण करतात, अभ्यास पण करतात आणि जे 30 असतात, ते फक्त टंगळ-मंगळ करत असतात. आणि मग एंड ऑफ द रिझल्ट काय मिळतो तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळेस रिझल्ट येतो तुम्हाला समजतं काय होतं. ओके. सो अभ्यास हा सब्जेक्ट आहे तो अभ्यासाचा आहे. आता मी हे म्हणत नाही की जे शेवटचे 30 टंगळ करतात म्हणजे ते लाईफमध्ये काय करू शकत नाहीत. खूप काही अचीव्ह करू शकतात. परंतु ह्या मार्केटमध्ये अभ्यासू व्यक्तीचं काम आहे. टंगळ-मंगळवाले तुम्ही दुसरे धंदे करू शकता जिथे स्किल स्किल तर सगळीकडेच लागतं. परंतु तुम्हाला माहिती आहे, जे घरचा धंदा आहे, बिझनेस आहे, त्याला सांभाळण्यासाठी काही नाही. लहानपणापासून जर तुम्ही बघत असाल, तर तो बिझनेस तुम्ही सांभाळू शकता. परंतु हे असं आहे, की इकडे थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके. आता थांबवतो मी इथे हा टॉपिक आणि पुढे आपण ॲनालिसिस बघूया. कारण की खूप लोकं बोर होणार आहे, मला माहिती आहे. होऊ द्या बोर, थोडंसं समजून घ्या, परंतु अभ्यासावर फोकस करा. आता अभ्यासामध्ये काय-काय गोष्टी शिकायच्या असतात, काय-काय नाही, मी वारंवार सांगत आलेलो आहे. आणि प्रायझॅक्शन ज्याला शिकायचं आहे त्याच्यासाठी आपला प्रायझॅक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स देखील आहे. तुम्हाला वाटलं तर जॉईन करू शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि टेलिग्रामला जर जॉईन करायचं असेल त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके. चला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. आता स्टार्टिंगला मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करत होतो लक्षात ठेवा. आज चल समजूनच घेऊ आधी. ही जर बघितली, हा एक ट्रेडिंगचा सेशन होता, हा दुसरा ट्रेडिंगचा सेशन होता आणि आज हा तिसरा ट्रेडिंगचा सेशन आहे. निफ्टीचा चार्ट आहे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. तर काय केलं बघा, हा बहुतेक मंगळवारचा हाय आहे, हा बुधवारचा हाय आहे, ओके, आणि हा गुरुवारचा हाय आहे. तुम्ही जर बघितलं तर 1, 2, 3 तिन्ही दिवसाचा हाय सेम आहे. ओके. आणि लो जर बघितलं तर हा एक लो, इकडं हा लो आणि आजचा हा लो, म्हणजे तिन्ही दिवसाची लो देखील सेम आहे. म्हणजे 3 दिवस मार्केटने काय केलं, एक बॉक्स पॅटर्न केला आणि तिकडे या पद्धतीने कन्सोलिडेशन करतोय. म्हणजे आता ओव्हरऑल सांगायचं काय की मार्केटला डायरेक्शन डिसाईड करता येत नाहीये. मार्केट काय करतोय, वरती जातोय, खाली येतोय, वरती जातोय, खाली येतोय, वरती जातोय, खाली येतोय. आता ही पूर्ण रेंज जी तयार झाली ना, ही खूप कन्फ्युजन रेंज आहे. ओके. ते सगळ्यात अगोदर आपण थोड्याशा लेवल आहेत त्या हाईड करूया. थोडंसं एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. डेली टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण, तर हे इकडे बघा, ह्या 3 कॅन्डल. ओके. ह्या 3 कॅन्डल बघा, इकडनं 1, 2, 3 कॅन्डल याचे हाय आणि लो बऱ्यापैकी सिमिलर आहे. म्हणजे काय झालंय, की जो डाउन ट्रेंड सुरू होता त्याच्यामध्ये एक पुल बॅक घेतला, त्याच्यानंतर एक डाउन साईडला आला आणि इकडे
3 कॅन्डल बॅक टू बॅक सेम साईजचे झालेले आहे. कॅन्डलची ओपनिंग लो क्लोजिंग हे थोडे थोडे वेगळे, परंतु इंट्राडे हाय आणि इंट्राडे लो जर बघितलं तर ऑलमोस्ट सेम आहे. आता ही जर कॅन्डल बघितली तर ही काहीशी बुलिश कॅन्डल आहे आणि ह्या 2 कॅन्डलच्या वरती याची क्लोजिंग आहे. म्हणजे याची कालची क्लोजिंग, याची कालची ओपनिंग आणि हिची क्लोजिंग जर बघितली तर आज ही क्लोजिंग थोडीशी बुलिश आहे, पॉझिटिव्ह आहे. ओके, मग आता जर बघितलं इकडनं तर ही जी प्रायजेक्शन होती, इकडनं एक बुलिश प्रायजेक्शन, इकडे डबल टॉप डाऊन साईडला आला, इकडे परत एक बुलिश प्रायजेक्शन, डबल टॉप, इकडे परत नेगेटिव्ह आणि ही जर ट्रेंड लाईन बघितली तर ही थोडीशी अशा पद्धतीने ट्रेंड लाईन सुरू होती. 2, 3, 4 वेळा सपोर्ट घेतला होता. हा डेली टाइम फ्रेमवरती लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर डाऊन साईडला आला. आता हा आजचा जो कॅन्डलचा लो आहे, इकडे आपण डिस्कशन केलं की ऑलमोस्ट तो 2 दिवस 3 दिवसाचा कॅन्डलचा लो आहे. तर याच्यामध्ये शार्प सेलिंग जर यायची असेल तर याला 3 दिवसाचा लो ब्रेक होत असेल तरच आपण याला कन्सिडर करू शकतो की बाबा ही जी प्रायजेक्शन आहे ही थोडीशी निगेटिव्ह आहे आणि याच्यानंतर मग निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. पण त्याच्यासाठी काय आहे की बाबा ह्या 3 दिवसाचा लो थोडासा ब्रेक करणं गरजेचं आहे. ओके, आता इकडे जर बघितलं तर इकडनं सुरुवात झाली होती सेलिंगला, म्हणजे इकडे इंट्राडेचा हाय होता, तिकडनं मार्केट डाऊन साईडला आलं आणि इकडे लो लावला, म्हणजे हाय या लेवलवरती होता, लो इकडे लावला. नंतर परत जर बघितलं तर हाय या लेवलवरती होता, लो या लेवलवरती लावला होता. नंतर नेक्स्ट डेला बघितलं तर हाय या लेवलवर होता, लो या लेवलवरती लावला होता. म्हणजे हे जर दिवस बघितला 1, 2, 3, हे 3 दिवस जर बघितलं तर हायला ओपनिंग होत होती आणि डे लोला क्लोजिंग होत होती, म्हणजे नेगेटिव्ह सिनारो. इकडे पण बघितलं तर थोडासा नेगेटिव्ह. कालचा दिवस जर बघितला तो देखील निगेटिव्ह. परंतु आज काय झाले, आज एक लो लावला आणि एक हायला क्लोजिंग आहे. म्हणजे आजचा दिवस जर बघितलं तर मार्केट हे डाऊनवरनं अप साईडला गेले आणि लास्टचे 3 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर अप साईडने डाऊन साईडला येत होते. म्हणजे आजची जी सांगाय तात्पर्य काय की आजचा दिवस थोडासा बुलिश होता आणि तो परत एका रेजिस्टन्स लेवलवरती येऊन थांबलेला आहे. ओके, मग आता हे जे रेजिस्टन्स आहे हे जर ब्रेक झाले तर एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. आणि डाऊन साईडला जर बघितलं तर एक सपोर्ट इकडे क्रिएट झाला छोटासा. ही एक पूर्ण रेंज बनली आहे, परंतु त्या रेंजमध्ये देखील एक छोटासा सपोर्ट क्लिअर बनलेला आहे. तर त्या सपोर्टला आपण मार्क करूया आधी. वर त्याच लेवलला ती लेवल ऑलरेडी आहे. लेवल थोडीशी हाय वरती नेऊया. काहीशे लेवल आपण बुलिश साईडचे चेंज केलेले आहेत. डाऊन साईडचे देखील बऱ्यापैकी चेंज केलेले आहेत. लेवल टू लेवल होतं, त्यामुळे इतके काही लेवल आपल्याला फक्त हलवावे लागले ते फक्त रेजिस्टन्सवरती. जर इकडनं जर बघितलं तर हा एक बुलिश प्रायजेक्शन झाली होती, ब्रेकआउट फेलियर झाला, इकडे खाली आला. आता जर बघितलं तर परत त्या लेवलवरती जाऊन इकडे ज्या रेजिस्टन्स लेवल होत्या त्या रेजिस्टन्स लेवलवरती येऊन थांबलेला आहे. ओके, 25,898ची ॲव्हरेज क्लोजिंग आहे. तर एक रेजिस्टन्स काय इकडे तयार झाला आहे 25,940 या लेवलवरती. आणि सपोर्ट काय आहे तर मल्टिपल हा इंट्राडेचा सपोर्ट आहे. टेक्निकली सपोर्ट जर बघितलं तर या लेवल बनतो, परंतु इंट्राडे सपोर्ट काय 25,840 आणि हा बॉक्स पॅटर्नच्या हायर साईडला आहे. ओके, इकडे बॉक्स पॅटर्न तयार झाला. आता हा सपोर्ट जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत इंट्राडेमध्ये एक सेलिंगची जी मोमेंटम आहे ती कमी होऊ शकते. म्हणजे हा सपोर्ट जर ब्रेक होते 25,840 त्यानंतरच काही इकडे सेलिंग आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. मग काय आहे ती लेवल 25,840 हा सपोर्ट आहे आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर 25,940 वरती आहे. ही जी रेंज आहे मल्टिपल टाइम इकडे कन्सोलेशन आहे. आज पण बघितलं तर इकडे ब्रेकआउट नंतर इकडे कन्सोलेशन झालं होतं. तर ही काय बनते एक नो ट्रेडिंग झोनची रेंज बनते. आता नो ट्रेडिंग झोन जर ब्रेक होतोय आणि इकडे जर बघितलं तर इकडे अजून प्रिव्हियसली हाय ब्रेक झालेला नाही आहे.
जे आपण इकडे डिस्कशन करत होतो हे प्रिव्हियसली हाय अजून ब्रेक झालं नाही. जर निफ्टी हा प्रिव्हियसली हाय ब्रेक करतो तर छोटा मोठा बुलिश मोमेंटम इकडे बघायला मिळू शकतो. मग 26,000ची एक राऊंड लेवल आहे, 26,060ची एक राऊंड लेवल आहे आणि 26,112ची एक राऊंड लेवल आहे. तर या 3 लेवल आपल्याला हे 3 रेजिस्टन्स निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर 25,840ची लेवल आहे. त्यानंतर सपोर्ट जर बघितलं तर 25,763, 25,700 राऊंड लेवल आणि 25,625 ही एक लेवल आपल्या इकडे बघायला मिळते. तुम्ही तुमच्या चार्टवरती लेवल मार्क करून ठेवू शकता. गॅपअप जर बघितलं तर गॅपअप हे थोडंसं पॉझिटिव्ह राहील. गॅपअपमध्ये गॅपअप नंतर एक अप ट्रेंड बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर झालं तर मग रेंजमध्ये अडकते. मग हा परत याच रेंजमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन करताना बघू शकतो. आता ही रेंज ब्रेक कधी होणार आहे? जर वरची लेवल ब्रेक होती तर वरती थोडीशी मोमेंटमला स्पेस आहे, परंतु खालची जर रेंज ब्रेक होती तर मग थोडंसं रेंजमध्येच आहे, थोडंसं स्लोच राहू शकतो. मग आपल्याला मग नेक्स्ट वीकमध्ये काही प्राइस ॲक्शन त्याच्यावर फोकस ठेवणं गरजेचं आहे. ओके, आय होप निफ्टीच्या लेवल तुम्हाला समजलं असतील. बँक निफ्टीकडे जाऊया. आता काल जे आपण लेवल मार्क केलं होतं ना, तर त्या थोड्याशा इकडे मिसमॅच झाल्या होत्या. मिसमॅच म्हणजे एक लेवल बरोबर मार्क केलं होतं, परंतु काय झालं की काही घरातले लोक होते, दुसऱ्याचे चार्ट रीड करायची प्रॅक्टिस करत होते आणि त्यांनी ते नवीन त्यांच्या पद्धतीने लेवल मार्क केल्या होत्या. त्यामुळे त्या लेवल होत्या त्या निघून गेल्या. ठीक आहे, आपण आज परत लेवल मार्क करूया. म्हणजे जे भाचे मंडळ आहेत ते थोडेसे मार्केटला रीड करण्याचा प्रयत्न करत आहे, शिकतात ते. आणि त्यांनी मग शिकता शिकता सगळ्या लेवल आपल्या जे आपण काल ॲनालिसिसमध्ये डिस्कशन केलं होतं, लेट नाईट ते शिकत असल्यामुळे त्यांनी त्या लेवल रिमूव्ह केल्या आणि फ्रेश लेवल मार्क करत बसले होते. ठीक आहे, हरकत नाही, आपण परत नवीन फ्रेश लेवल मार्क करूया. तर काय झालं इकडे इकडे पण बघितलं तर डेली टाईम फ्रेमवरती तुम्हाला सॉरी 1 तासा टाईम फ्रेमवरती इकडे जर बघितलं तर इकडे चॅनल तयार झालेला आहे. अशा पद्धतीचं काही इकडे बिग रेड चॅनल बघायला मिळते आणि या चॅनलमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टी आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसते. ओके, आत्ता जर बघितलं तर सेंटरला आहे, चॅनलच्या सेंटरला आहे. त्यामुळे असं काही व्यवस्थित प्राइस ॲक्शन आपल्याला चार्टवरती बघायला मिळत नाही. सेंटर असल्यामुळे काय ऑलरेडी इकडे थोडंसं कन्फ्युजन आहेच. ओके, एकतर ही एक रेंज आहे आणि ही एक रेंज आहे. जर या रेंजपर्यंत जातोय परत काहीच इकडे निगेटिव्ह पॅटर्न होतो, तर मग हा परत आपल्याला इकडे निगेटिव्ह होताना दिसू शकतो. किंवा मग इकडनं जर सस्टेन होऊन जर ही लेवल ब्रेक होते तर मग आपल्याला हे जे स्विंग आहेत छोटे छोटे इकडे बनलेले याच्या लेवलनंतर मग आपल्याला परत हा एकदा परत ऑल टाईम हाय जाताना दिसू शकतो निफ्टी बँक. ओके, तर थोडंसं आत्ता फक्त इकडे समजून घेण्यासाठी मी इकडे तुम्हाला दाखवलंय. इतकं फोकस करण्यासारखा चार्ट नाहीये चॅनल. 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती टेक्निकली काय रेजिस्टन्स बनतात ते 59,435. सपोर्ट जर बघितलं तर रेंज थोडीशी मोठी आहे, बिकॉज कन्सोलेशन त्या लेवलवरती बऱ्यापैकी आहे. ओके, काय आहे 59,435 आणि सपोर्ट जर बघितलं तर 59,100च्या आसपास आहे. म्हणजे साधारण 335 पॉईंटची इकडे बँक निफ्टीमध्ये काय झाली रेंज तयार झाली नो ट्रेडिंग झोनची. डाऊन साईडला एक मल्टिपल टाइम रेजिस्टन्स होतं, रेजिस्टन्स परत सपोर्ट काम केलं. सपोर्ट नंतर मार्केट कन्सोलिडेशन करते. 59,088चा एक सपोर्ट इकडे तयार झालाय. हा सपोर्ट जो ब्रेक होतो ते इकडनं मल्टिपल टाइम इकडे सेलिंग मोमेंटम दाखवलं. तर नेक्स्ट सपोर्ट जो आहे तो 58,900चा आहे फर्स्ट सपोर्ट. आणि सेकंड जर सपोर्ट बघितलं तर 58,781च्या आसपास आहे. ओके, हे दोन सपोर्ट आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळत आहे. रेजिस्टन्स जर बघितले
हा एक रेजिस्टन्स आहे. त्यानंतर जर बघितलं तर इकडे एक हा रेजिस्टन्स बघायला मिळते. छोटासा एक रेजिस्टन्स, तर रेजिस्टन्स आपण इकडे मार्क केलेला आहे. कन्सोलेशन करून जर बघितलं तर या पद्धतीची काही एक प्राइज ॲक्शन बघायला मिळते. कमेंटमध्ये तुम्ही प्राइज ॲक्शन सांगू शकता. 59,435ची जर लेवल ब्रेक होते तर 59,600, 59,743 फर्स्ट आणि सेकंड लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके. गॅप अप जर ह्या रेंजमध्येच ओपन होत असेल तर थोडी प्राइज ॲक्शन आणि रेंज ब्रेक व्हायची वाट बघा. गॅप डाऊन जर होतं तर थोडंसं इकडे कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतो. त्यामुळे गॅप डाऊनला थोडंसं अलर्ट राहावा आणि गॅप अपला थोडंसं विचार करा की इकडे जर रेजिस्टन्स ब्रेक होते तर ह्या दोन लेवल आहेत, हे 1 आणि 2. ओके. चल सेन्सेक्समध्ये जाऊया. सेन्सेक्समध्ये देखील एक्सपायर होती सेन्सेक्सची आणि अशा पद्धतीची इकडे ट्रेंड लाईन आपण डिस्कशन केली होती. ती लेवल ब्रेक करून कन्सोलिडेशन झाले. आता ही काहीशी आपल्याला बुलिश प्राइस ॲक्शन बघायला मिळते. 85,000 इकडे आपण मार्किंग करूया. साईडला जर बघितलं तर ही एक रेंज आहे. सेन्सेक्सचा चार्ट आणि निफ्टीचा चार्ट जर बघितला तर एक बुलिश ब्रेकआउट होण्याची पॉसिबिलिटी वाढतीये, ज्या पद्धतीने इकडे प्राइस ॲक्शन झालेली आहे. ओके. आणि ही जी रेंज आहे एक ब्रेकआउट नंतर ही जी प्राइस ॲक्शन झाली आहे, काहीसा एक बुलिश मोमेंटम आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतो. एक राऊंड लेवल आहे इकडे 85,000ची. त्या 85,000च्या वरती जर ब्रेकआउट होते तर एखादा मोठा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. रेंज काय बनली इकडे 85,000चा रेजिस्टन्स आणि 84,600चा सपोर्ट. ओके. लेवल जर ब्रेक होती तर 85,200चा फर्स्ट रेजिस्टन्स आहे. काय इकडे लेवल इकडे बघायला मिळतं ते 85 राऊंड लेवल नंतर जर ब्रेकआउट आला तर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन आहे. 85,200, 85,400 आणि 85,600 या लेवल आहेत. तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. डाऊन साईडला जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे 84,700. ही जर लेवल ब्रेक होती तर इकडे फर्स्ट लेवल जी आहे आजचा लो, फर्स्ट लेवल स्विंग 84,355, सेकंड लेवल आहे ती स्विंग आहे आजचा लो 84,160. या दोन लेवल इकडे बघायला मिळतं. ते गॅप अप थोडाफार छोटा मोठा झाला तर लेवल ब्रेक व्हायचे, एवढा खूपच मोठा झाला तर एक पुल बॅक नंतर इंट्राडे हाय जर ब्रेक होत असेल तर बुलिश साईडचे लेवल बघायला मिळू शकतं. डाऊन साईडला गॅप डाऊन जर झाला तर मग ह्या रेंजमध्येच आहे. मग परत ते आपण जे डिस्कशन केलं आहे बॉक्स पॅटर्न तिकडे थोडंसं कन्सिडरेशन थोडंसं पुलबॅक दाखवू शकतो. ओव्हरऑल जर मार्केटचा जर ट्रेंड बघितला तो नेगेटिव्ह आहे, परंतु आजचं जे ट्रेडिंगचं सेशन होतं ते कुठे ना कुठे पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे. ओके. सो आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचे लेवल समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.